शिंदखेडा मतदारसंघात जयकुमार भाऊ रावल या दमदार नेत्याला निवडून देण्याआधी सारंगखेडा सुलवाडे आणि प्रकाशा बॅरेज, वाडी शेवाडी, अमरावती, सुलवाडे जामफळ योजना आणि प्रकाशा बुराई योजना हे सर्व सिंचन प्रकल्पांचे काम अपूर्णावस्थेत होते. शिंदखेडा शहरात ग्रामपंचायत होती. मतदारसंघातील रस्ते अरुंद आणि खड्डेमय होते. जुना तहसीलची इमारत, नरडाणा MIDCतील पडीत जमिनीवर एकही उद्योग नव्हता. त्यामुळेच मागासलेला मतदारसंघ म्हणून आपला शिंदखेडा मतदारसंघ त्या काळी गणला जात होता. परंतु येथील जनतेनं लढवय्या आणि विकासाचे विजन असलेल्या जयभाऊंना आमदार म्हणून निवडून दिले आणि त्यानंतर शिंदखेडा मतदारसंघाचे रूपच त्यांनी पालटले. आमदार जयभाऊंनी आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम दुष्काळाचा कलंक पुसण्याचा निर्धार केला आणि अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे हेच ध्येय त्यांनी ठेवले. 1978 पासून रखडलेला आणि पूर्णावस्थेत असलेला अमरावती प्रकल्पाचे काम त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर तापी नदीवरील सुलवाडे, सारंगखेडा बॅरेजसाठी खानदेशातील सर्व आमदारांना एकत्रित करून या बॅरेजचे अपूर्ण काम पूर्ण केले. एवढेच नव्हे तर वाडी शेवाडी प्रकल्पात देखील पूर्ण क्षमतेनं पाणी अडवण्यासाठी आवश्यक ते काम पूर्ण करून प्रकल्पात पूर्ण क्षमतेनं जलसाठा निर्माण केला. त्यामुळेच आज तापी नदीवरील या सुलवाडे सारंगखेडा बॅरेजमुळे 40% तालुका बागायती झालाय. दुसरीकडे आपले दमदार आमदार जयभाऊ आणि डॉक्टर सुभाष बाबा भामरे हे मंत्री असताना त्यांनी सुलवाडे जामफळ कनोली उपसा योजनेला 2400 कोटींचा निधी आणून योजनेचे काम 75% पूर्ण केले असून आता जयभाऊंनी नुकताच याच जामफळ धरणातून आपल्या मतदारसंघातील 54 गावांच्या शेतापर्यंत थेट पाईपलाईनद्वारे पाणी देणारी अनोखी PDN योजना मंजूर करून आणली. यासाठी तब्बल 1050 कोटींचा निधीही मंजूर करीत त्या कामाचे भूमिपूजन दिमाखदार सोहळ्यात आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आणि कामाला सुरुवात देखील झालीये. त्यामुळे येत्या दीड वर्षात लाभ क्षेत्रातील 54 गावातील 42,000 हेक्टर क्षेत्रात हरित क्रांती येणार आहे. त्याचप्रमाणे या 54 गावांमध्ये तब्बल 92 पाणी वापर संस्थांच्या इमारती देखील बांधल्या जाणार आहेत. यासोबतच शिंदखेडा मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाची असलेली प्रकाशा बुराई उपसा जलसिंचन योजनेचे काम जयभाऊंनी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री असताना वेगवान पद्धतीनं सुरू केले होते. परंतु सन 2019ला महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे काम बंद पडून योजनेला सुप्रमाची आवश्यकता होती. पण महाविकास आघाडीनं या योजनेला सुप्रमा दिली नाही. 2.5 वर्षांनंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर जयभाऊंनी अधिवेशनात प्रश्न मांडून या योजनेला 793 कोटींची सुप्रमा मिळवून निधीची तरतूद देखील करून घेतली. त्यामुळे आता योजनेचे काम देखील पुन्हा एकदा मोठ्या वेगानं सुरू झाले आहे. या योजनेमुळे नंदुरबार तालुक्यातील विविध धरणांसह बलदाणे प्रकल्प, मालपूरचा अमरावती प्रकल्प, आखाडे फोफादे येथील बुराई प्रकल्प, वाडी शेवाडी प्रकल्पात तापी नदीचे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी टाकून हा परिसर हरित क्रांतीमय होणार आहे. एवढेच नव्हे तर जयभाऊंनी जिल्हा नियोजन समितीसह जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध नदी आणि नाल्यावर साठवण बंधारे बांधून वाहून जाणारे पाणी अडविले आहे. केवळ पाणी अडविले नाही तर आतापर्यंत शिंदखेडा मतदारसंघातील तब्बल 17,000 शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर करून दिल्या असून त्यातील हजारो विहिरींचे कामे पूर्ण झाली असून काही विहिरींचे कामे सुरू आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं विहिरी मंजूर असणारा आपला मतदारसंघ हा राज्यातील पहिलाच मतदारसंघ आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं मतदारसंघाला बागायत करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न जयभाऊंनी केले आहेत. रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी आपले दमदार आमदार जयभाऊंनी निधीचा पाऊसच पाडला असून त्यात दोंडाईच्या शिंदखेडा नरडाणा बेटावद हा रस्ता
तसेच सुकवद पाटण शिंदखेडा चिमठाणे शेवाडे बळसाणे दुसाणे विहीरगाव या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण करून अतिशय दर्जेदार असे रस्ते तयार केले आहेत। एवढेच नव्हे तर चिमठाणे खलाणे वायपूर बाभळे फाटा हा रस्ता देखील पूर्ण केला असून दुसऱ्या टप्प्यात दोंडाईच्या ते सोनगीर हा रस्ता 10 मीटरचा कॉन्क्रीटचा करण्यासाठी 300 कोटींचा निधी मंजूर करून आणला असून त्याचे भूमिपूजन देखील करण्यात आले। यात विखरण कामपूर मेथी फाटा हतनूर साळवे फाटा चिमठाणे दराणे रोहाणे फाटा डांगुर्णे सोंडले या गावांना दुभाजक करून गावाची एंट्री दिमाखदार करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली आहे। एवढेच नव्हे तर नंदाणे सवाई मुक्टी तामथरे जखाणे वाडी रेवाडी देवी सतारे ते कर्ले या रस्त्यासाठी देखील जवळपास 150 कोटींचा निधी मंजूर करून आणला असून यात देखील 7 मीटर रुंदीनुसार रस्त्यांच्या कामाचे कॉन्क्रिटीकरण होणार आहे। शिवाय प्रत्येक गावाजवळ 10 मीटर रुंदीकरण करून दुभाजक करण्यात येणार असल्यामुळे गाव सुशोभित दिसणार आहे। याशिवाय प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून देखील कोट्यावधींच्या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात आपले दमदार आमदार यशस्वी झाले आहेत। रस्त्यांसोबत रेल्वे गेटमुळे निर्माण होणारी समस्या लक्षात घेऊन शिंदखेडा चिमठाणे आणि दोंडाईच्या ते शिंदखेडा रस्त्यावर अत्यंत आधुनिक पद्धतीचे नवीन रेल्वे उड्डाण पूल तयार करून आपली गाडी सुसाट जाण्यासाठी अत्यंत दर्जेदार असे पूल तयार केले आहेत। दोन्ही पुलांमुळे या रस्त्यांचे सौंदर्यीकरण झाल्यासोबत वाहतुकींच्या खोळंब्यातून सुटका झाली आहे। यासोबतच आपल्या शहरी भागाचा देखील विकास झाला पाहिजे म्हणून शिंदखेडा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करून शिंदखेडा गावाला शहराचे स्वरूप दिले। याच शिंदखेडा शहरात नवीन तहसील कार्यालय पोलीस स्टेशनची इमारत एसी आणि एसटीच्या मुलांसाठी वसतिगृह बाजार समितीचे शॉपिंग कॉम्प्लेक्स विश्रामगृहाची इमारत पंचायत समितीची दिमाखदार इमारत अशा इमारती उभारून शिंदखेडा शहराची प्रशासकीय व्यवस्था मजबूत केली आणि शहराचे सौंदर्यही वाढवले। तालुक्याचे शहर असलेल्या शिंदखेड्यात 15 ते 20 दिवसांनंतर पाणी येत असे म्हणून जयभाऊंनी 21 कोटींची नवीन फिल्टर पाणी पुरवठा योजना मंजूर करून शहराचा सर्वात प्रमुख पाणी प्रश्न सोडविला। आता पुन्हा पाणी पुरवठा योजनेसाठी 23 कोटीचा निधीही मंजूर केला आहे। सोबतच अँब्युलन्स फायटर पासून तर अगदी घंटा गाड्यांपर्यंत सर्वच सोयी उपलब्ध करून जनतेला नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या। शिंदखेडा शहरात बुराई नदीवर माळीवाड्याजवळ नवीन पुलासह बुराई नदीच्या काठावर रिव्हर फ्रंटची कामे करून हा भाग चकाचक केला। तेथून भगवा चौककडे जाण्यासाठी कॉन्क्रीटचा रस्ताही तयार करून दोन्ही बाजूने वाहतूक होईल अशी सुविधा निर्माण केली। एवढंच नव्हे शिंदखेड्यातील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय मध्ये रूपांतर करून शिंदखेडकरांची आरोग्याची अनेक वर्षांची समस्या निकाली काढली आहे। यासोबतच मतदारसंघातही आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी नरडाणा येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला 6 कोटीची नवीन इमारत तसेच मेथी अमराळे जोगशेलू विरदेल चिरणे शेवाडे पाष्टे डांगुर्णे कर्ले आणि धावडे या गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे बांधकामासाठी प्रत्येकी जवळपास 75 लाख प्रमाणे 7 कोटी 61 लाखांचा निधी आणून ग्रामीण भागाची आरोग्य व्यवस्था बळकट केली आहे। दोंडाईच्या येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला 100 खाटांमध्ये श्रेणी वर्धन करून 20 खाटांचे ट्रॉमा केअर सेंटर देखील मंजूर करून घेतले। दोंडाईच्या शहरात देखील प्रचंड अशी विकासाची कामे करून शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे। त्यात नगरपालिकेची अत्याधुनिक इमारत त्यात असलेल्या सोयी सुविधा शहरासाठी नवीन 21 कोटी रुपये खर्चाची फिल्टर पाणी पुरवठा योजना त्यामुळे पुढच्या 30 वर्ष दोंडाईचेकर जनतेची सोय झाली आहे। नंदुरबार चौफुली पासून तर गर्ल्स हायस्कूल पर्यंतचा अत्यंत सुंदर असा राजपथ त्यात फिरताना आपण मुंबई पुण्यासारख्या मेट्रो नगरीमध्ये फिरत असल्याचा भास होतो। राजपथाच्या धर्तीवर जुना शहादा रोड येथे जयपथच्या कामासाठी देखील जयभाऊंनी निधी आणला। त्याचे काम मोठ्या गतीने सुरू आहे।
आता शिवरायांचे अर्धाकृती स्मारक ते नवीन अश्वारूढ शिवस्मारक या निर्मल एम्पोरियम समोरील रस्त्याच्या कामासाठी जयभाऊंनी 10 कोटींचा निधी मंजूर करून आणला असून या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य शिवपथ साकारण्यात येणार आहे। तसेच अमरावती नदीकाठी तयार केलेले रस्ते म्हणजे या भागाचे रुपडे पालटणारे ठरले आहेत। यासोबतच वरवाडे भागात संविधान पथ, जय भीम सभागृह, पोलीस स्टेशन पासून RDMP पर्यंत रस्ता, याच ठिकाणी थेट धुळे रोडवर जाण्यासाठी अब्दुल कलाम सेतू, शिवराय व महाराणांचे अश्वारूढ स्मारक, राजमाता अहिल्यादेवी होळकर व संत झुलेलाल स्मारक, तसेच लवकरच वीर एकलव्यांचे स्मारक देखील निर्माण करण्यात येणार आहे। 50 पेक्षा जास्त कॉलन्यांमध्ये खुल्या जागा विकसित करून बाळ गोपाळांप्रमाणे अबाल वृद्धांची सोय केली आहे। नरडाणा MIDC मध्ये उद्योजकांनी पूर्वी केवळ जागा अडकवून ठेवल्या होत्या, मात्र जयभाऊ आमदार झाल्यानंतर त्यांनी उद्योग उभारा अन्यथा जागा रिकाम्या करा असा इशारा दिल्यानं या ठिकाणी आज वंडर, अल्ट्राटेक, जिंदाल पॉवर सारख्या मोठ्या कंपन्यांसोबतच इतर लहान मोठे असे एकूण जवळपास 10,000 कोटींची गुंतवणूक करणारे प्रकल्प उभे राहिले आहेत। त्यामुळे हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे। प्रत्येक गावाच्या विकासासाठी आमदार निधीतून प्रत्येक गावांमध्ये विविध रस्ते आणि इमारती तर साकारल्या आहेतच, परंतु जवळपास 100 गावांना महादेव मंदिरे, 50 ठिकाणी बांधकाम होत असलेले तलाठी आणि मंडळ अधिकारींचे कार्यालय, गाव दरवाजे, सामाजिक सभागृहे, स्ट्रीट लाईट, बसण्याची बाके अशी कामांची यादी संपता संपत नाही। एवढा विकासाचा झंझावात जयभाऊंनी मतदारसंघात निर्माण केला आहे। मतदारसंघातील लोकांना कोणत्याही शासकीय लाभाच्या योजना मिळवून देण्यात जयभाऊ नेहमी अग्रेसर राहतात। म्हणूनच आपल्या दुष्काळी अनुदानापासून तर कापूस सोयाबीनचे अनुदान, PM किसान योजनेच्या प्रत्येकी 2,000 सोबतच राज्य सरकारचे नमो सन्मान योजनेचे 2,000मुळे आपल्या खात्यात शासकीय निधीचा पैसा पडतच असतो। मतदारसंघातील जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून जयभाऊंनी आपला सर्वच फौज फाटा लावला होता। म्हणूनच आपल्या मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक म्हटले पाहिजे अशा 1.25 लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे प्रत्येकी 1,500 रुपये दरमहा मिळत आहेत। एकूणच मतदारसंघाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलो तरी देखील जयभाऊंनी केलेली अनेक विकासाची कामे आपल्या नजरेस पडतात। जयकुमार भाऊ सारखा अभ्यासू दूरदृष्टी असलेला, सामान्य कास्तकारांच्या प्रश्नांची जाण असणारा, प्रसंगी आपल्या जनतेच्या विकासाच्या प्रश्नांसाठी पेटून उठणारा, राजविलासाचा त्याग करून जनमानसात रमणारा आपला माणूस म्हणजे आपले जयकुमार भाऊ। आपल्या मतदारसंघाच्या विकासाची अनेक स्वप्न जयकुमार भाऊंच्या मनात आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी जयकुमार भाऊंनी आपलं अखंड जीवन समर्पित केलंय। आता गरज आहे ती या विकास पुरुषाला आपल्या साथीची आणि म्हणूनच आपण सर्वजण निश्चय करूया आणि जयभाऊ सारख्या सच्चा निष्ठावंताच्या पाठीशी उभे राहूया। जयकुमार भाऊंना साथ म्हणजे विकासाला साथ, जयकुमार भाऊंना साथ म्हणजे आपल्या माणसाला साथ। म्हणूनच आपण पुन्हा एकदा 50,000पेक्षा जास्त मताधिक्यानं निवडून देऊन आपला आवाज बुलंद करूया।